बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत आपलं। आपण धाराशिव जिल्ह्यातून एक बातमी बघूया। गेल्या 3 दिवसांपासून इंधनासाठी वाहनांच्या रांगा धाराशिवमध्ये लागलेल्या आहेत, तर काही पेट्रोल पंप गेट लावून बंद करण्यात आलेले आहेत। यामागचं कारण असं आहे की वाहन चालकांना ते समजत नाहीये नेमकं घडतंय काय, ज्यामुळे इंधन मिळत नाहीये। युद्ध संपून किंवा थांबून जवळपास 15 दिवस झालेले आहेत। युद्ध सुरू असताना सुद्धा इंधन टंचाई एवढ्या मोठ्या प्रमाणात जाणवली नाही। टंचाई नेमकी आता का जाणवते असे वेगवेगळे प्रश्न नागरिक विचारतायत। धाराशिव जिल्ह्यातील कळंब शहरात ही टंचाई प्रामुख्याने जाणवते। ग्राहक 1 लिटर पेट्रोल मागत असेल तर त्याला अर्धाच लिटर पेट्रोल दिलं जातं, डिझेल दिलं जातं। पेट्रोल घेण्याकरता तासनतास रांगेत उभं राहावं लागतंय। पेट्रोल डिझेल मिळत नसल्याने मोठा संताप सामान्य नागरिक व्यक्त करतायत। मी सकाळपासून 1.5 ते पावणे 2 तास झालं रांगेत उभा आहे, आणखीन आलेला नाही नंबर। आणि अख्ख्या कळंबमध्ये एवढा आत्ता फक्त इथं पेट्रोल आलेलं आहे ते बेत आत्ता 3-3:30 वाजच्या दरम्यान। पेट्रोल बघा ना तुम्ही, किती मोठ्या रांगा लागलेल्या आहेत पाठीमागे। फक्त 200 रुपये देत आहेत। प्रशासनाकडे एवढीच मागणी आहे, आमची विनंती आहे की मोदी सरकारांनी अशी जनतेची गैरसोय करू नये, एवढीच आमची विनंती आहे। मी स्वतः शेतकरीच आहे। मी डिझेल न्यायला आलेलो आहे, तर इथं दिवसभर उभा राहावं लागायला उन्हात कॅन घेऊन, आणि डिझेल भेटायला गेले आम्हाला। डिझेल नसल्यामुळं शेतीचे कामं ट्रॅक्टरला करणं अशक्य व्हायला लागलेलं आहे। त्याच्यामुळं आता डिझेलला दिवसभर उभं राहायचं आणि संध्याकाळी जाऊन ट्रॅक्टर चालू करून नाईटला कामं करायचे। शासनाकडं एकच मागणी की शेतकऱ्याला डिझेल व्यवस्थित पुरवलं जावं, एवढीच मागणी। कारण की शेतीतले कामं अडथळा येणार नाही शेतीतल्या कामाला। धाराशिव जिल्ह्यातील पुरवठा विभागाने महसुलाची 8 पथकं पेट्रोल पंपाची तपासणी करण्याकरता नियुक्त केली आहेत। ही महसुलाची पथकं पंपावर जाऊन पेट्रोल साठा चेक करणार आहेत। पेट्रोल शिल्लक असताना सुद्धा ग्राहकांना जर पेट्रोल देण्यात येत नसेल तर त्या पंपावर कारवाई केली जाणार आहे, असा इशारा पुरवठा अधिकाऱ्यांनी दिला आहे। दरम्यान धाराशिव जिल्ह्यामध्ये सध्या 127 पेट्रोल पंप आहेत, त्यात मुबलक डिझेल पेट्रोल शिल्लक आहे। डिझेल पेट्रोलचे भाव वाढणार असल्याच्या भीतीपोटी स्थानिकांकडून पेट्रोल आणि डिझेलचा अतिरिक्त साठा करत असल्याचं चित्र सुद्धा आहे। त्यामुळे सुद्धा पंपावर गर्दी आहे, पण पुरेसा इंधन साठा उपलब्ध असल्यानं विनाकारण गर्दी करू नका आणि डिझेल साठा पेट्रोल साठा करून ठेवू नका, त्याची गरज भासणार नाही असं आवाहन करण्यात येत आहे। पंढरपूरमध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरवाढीचा मोठा फटका हॉटेल व्यावसायिकांना बसतोय। अचानक झालेल्या 933 रुपयांच्या दरवाढीमुळे उत्पादन खर्च वाढला, खाद्यपदार्थांचे दर वाढवण्याची त्यामुळे वेळ आली आहे। काही व्यावसायिकांनी तर व्यवसाय बंदच करण्याची भीती व्यक्त केली आहे। तीर्थक्षेत्र असल्यानं पंढरपुराकरता विशेष सवलत देण्याची मागणी करण्यात येते। आधी सिलेंडर मिळत नाही, त्यात दर वाढलेले। गिरायकाला 5 रुपये वाढले, गिरायकला की ओरडते। आता सिलेंडर अजून 1000 रुपयाने वाढला। आता ते सिलेंडर तर मिळतच नाही, त्यामुळे काय व्हायचं काय करायचं। काय मागणी तुमची? हा, आमचं शासनानं आमच्याकडे विचार करावा। एक तीर्थक्षेत्र असले तिथं अनुदान देऊन सिलेंडर आम्हाला भरपूर प्रमाणात मिळावे ही इच्छा आमची आहे। कमी अनुदान द्यावं, त्या सिलेंडर मिळते। 3-3 हजार रुपये घेऊन गिरायकाला किती ताण द्यायचा। 1 मेपासून शासनाने सिलेंडर कमर्शियल सिलेंडर मागे 993 रुपयाची वाढ केलेली आहे। गेल्याच महिन्यात 600 रुपये सिलेंडरची वाढ झालेली असून आता ग्राहक तिथं येणारा भाविक ही सर्वसामान्य साधारण शेतकरी, गोरगरीब, मध्यमवर्गीय येत असतोय। पण हॉटेलमध्ये रेट वाढवल्यानंतर धंद्यावर परिणाम होणार। धंद्यावर परिणाम झाल्यावर आमच्या कर्मचाऱ्याचा उपजीविका, आमचं उपजीविका ते फार गंडांतर येणार आहे। कालांतराने धंदा नाही झाला, हॉटेल बंदच ठेवावं लागलं। शासनाने पुनर्विचार करावा सिलेंडर बाबतीत। पंढरपूर तीर्थक्षेत्र आहे, असं तीर्थक्षेत्राला अनुदान देऊन सिलेंडरचे रेट कमी करावे अशी शासनाला विनंती आहे।